तपोवन मैदानावर आयोजित सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनाच्या 2 दिवसात प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। आजरा घनसाळ तांदळाची विक्री, शेतकरी ते थेट ग्राहक, त्याचबरोबर इतर विविध शेती अवजारं आणि विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या ते थेट ग्राहक अशी विक्री होत असल्यानं 2 दिवसात 2 कोटींची उलाढाल झाली आहे। प्रदर्शनाच्या 2 दिवसात आजरा घनसाळ तांदळाची ही उच्चांकी विक्री झाली। महिला बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। तर शेतीसाठी लागणारी मोठी यंत्र आणि अवजारं यांची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। 27 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही गर्दी केली होती। सतेज कृषी प्रदर्शनाचं यावर्षी 6वं वर्ष असून यामध्ये 250हून अधिक स्टॉल आणि 250 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग आहे। विविध कंपन्यांची उत्पादनं, अन्य पशुपक्षी, शेतीला लागणारी विविध अवजारं, बी बियाणं, खतं, प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकवलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकवण्यात आलेला भाजीपाला, फुले, सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिलाय। या प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात सेंद्रिय गूळ 1300 किलो, इंद्रायणी तांदूळ 2200 किलो, आजरा घनसाळ 2700 किलो, सेंद्रिय हळद 700 किलो, जोंधळा जिरगा तांदूळ 400 किलो आणि नाचणी 420 किलो विक्री झाली आहे। आजरा घनसाळ तांदळाच्या खरेदीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कृषी प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांनी सांगितलं। या वर्षीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आजरा घनसाळ जिरगाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढ झाली। गेली 4 वर्ष आम्ही योग्य प्रमाणात योग्य असे क्वालिटीचं शेतकऱ्यावर इथल्या कोल्हापूर सिटी लोकांना दिल्यामुळे सर्वात आजरा घनसाळ जिरगाचे उत्पादन आम्ही केल्यानंतर विक्रीचं मोठ्या प्रमाणात या वर्षी झालं नाही। यावर्षी जर आम्ही मागच्या वर्षीपेक्षा अनुषंगाने जर आम्ही धरलं तर 7 ते 8 टन विक्री होण्याची शाश्वती आहे आमच्या स्टॉलमार्फत। या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्यात। यामध्ये गोकुळ दूध संघ आणि त्यांची उत्पादनं, ओंकार बंब, पाटील ऑइल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसंच देशातील आघाडीच्या आणि विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्यात। शिवाय शेतीची नवीन माहिती आणि अन्य नवनवीन अवजारं पाहायला मिळत आहेत।